नमस्कार मित्रांनो. सरकारी जी आर अपडेट्स, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासंबंधी महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत आहात जी आर महाराष्ट्र. आजची मोठी आनंदाची बातमी आहे. माहे मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतनाबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्रमार्फत या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार मार्च 2026 पगार जो एप्रिलमध्ये दिला जाणार आहे त्यासाठी आवश्यक अनुदान वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत विविध लेखाशीर्षांखाली अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, परिरक्षण अनुदाने तसेच अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य यांचा समावेश आहे. तसेच माध्यमिक शाळांची तपासणी, शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षकांचे प्रशिक्षण, गट निवासी प्राथमिक शाळा, शाळा न्यायाधिकरणे आणि अशासकीय विशेष संस्थांना सहाय्य यांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शिक्षणशास्त्र पदविका विद्यालयातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम अंतर्गत जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, प्रौढ शिक्षण कार्यक्रमांसाठी निधी वितरित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रक्रियेत वित्त विभाग महाराष्ट्र यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय आणि परिपत्रकांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ही एक मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी जी आर महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.